आज आपण खानदेशामध्ये केले जाणारे फुनके आणि कढी ही चविष्ट अशी रेसिपी करणार आहोत. विविध डाळींपासून हे फुनके तयार केले जातात. खायला अतिशय उत्तम असतात. हे फुनके आपण दोन प्रकारे करणार आहोत. एक मी तुम्हाला परतवून केलेले करणार आहेत आणि एक साधेच. आणि त्यासोबत कढीचं कॉम्बिनेशन हे अप्रतिम असं लागतं. कढी आणि फुनके ही रेसिपी आज मी तुम्हाला अगदी प्रमाणबद्ध दाखवत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर फुनके करण्यासाठी आपण अगोदर इथे डाळींचं प्रमाण बघून घेऊ. फुनके करण्यासाठी मी एक मोठी वाटी मुगाची डाळ घेतली आहे. त्यानंतर छोटी वाटी मठाची डाळ घेतली आहे. 2 चमचे तुरीची डाळ घेतली आहे आणि 2 चमचे हरभरा डाळ घेतली आहे. आता आपण सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये सर्व डाळी ह्या एकत्र करायच्या आहेत. डाळी अगोदर स्वच्छ निवडून घेतल्या होत्या. त्यानंतर ह्या डाळी सर्व एका पातेल्यात एकत्र करून ह्या 2-3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि भरपूर पाणी घालून आपल्याला ह्या डाळी रात्रभर पाण्यामध्ये भिजत टाकायच्या आहेत. डाळी इथे मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. आता यामध्ये मी पाणी घालणार आहे. आता पाणी हे भरपूर घालायचं आहे. जर तुम्ही सकाळी फुनके करत असाल तर तुम्ही रात्रीच ह्या डाळी भिजत घालायच्या आहेत आणि जर तुम्हाला रात्री करायची असेल तर तुम्ही सकाळी ह्या डाळी भिजत घालू शकतात. आता मी हे रात्रभर पाण्यात भिजत घालणार आहे. त्यानंतर सकाळी मी डाळींमधलं सगळं पाणी हे निथळून घेतलं आहे आणि त्यामध्ये 8 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या 7-8, 1 इंच आलं आणि जिरं घालून ह्या डाळी कोरड्याच पाणी न घालता वाटून घ्यायच्या आहेत. डाळी वाटून झाल्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा हळद पावडर टाकायची आहे. त्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा धना पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये लाल तिखट घालण्याची आवश्यकता नाही आहे कारण आपण मिरचीचा वापर केला आहे आणि मिरच्या वापरताना थोड्याशा तिखटच वापरायच्या आहे. तिखट मिरच्या वापरल्यामुळे फुनके अतिशय चविष्ट होतात. त्यामुळे यामध्ये तिखटही घालण्याची आवश्यकता नाही आहे आणि सोडा न वापरता सुद्धा हे फुनके अगदी हलके होतात कारण आपण मुगाच्या डाळीचं प्रमाण हे जास्तच घेतलं आहे. खूप हलके आणि छान होतात हे फुनके. त्यामुळे सोडा, इनो हे घालण्याची अजिबात यामध्ये आवश्यकता नाही आहे. आता हे सर्व साहित्य आपण टाकून घेतलं आहे आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व पावडर मसाले हे पूर्ण डाळीमध्ये मिक्स व्हायला पाहिजे. आता मी डाळीचं मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण फुनके वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. त्यासाठी मी इथे एक चाळणी घेतली आहे. चाळणीवरच आपण फुनके वाफवून घेणार आहोत. चाळणीला सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून फुनके निघताना हे सहज निघतील. अशा पद्धतीने चाळणीला सर्व बाजूंनी तेल लावून घेते आहे. त्यानंतर पिठाचा एक छोटा गोळा घेऊन अशा लांबट आकाराने आकार द्यायचा आहे आणि फुनके करून घ्यायचे आहेत. तर मी अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळे फुनके आता हे मी चाळणीवर ठेवून घेणार आहेत. थोडेसे अंतरावरच ठेवायचे म्हणजे हे छान असे वाफून निघतात. आता हे सर्व फुनके आपण वाफवून घ्यायचे आहेत. फुनके वाफवण्यासाठी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला छान उकळी आली की यावर फुनक्यांची आपण जाळी ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे. त्यानंतर यावर झाकण ठेवून हे फुनके 15 मिनिट वाफवून घ्यायचे आहेत. फुनके वाफेपर्यंत आपण आता कढी करून घेणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी दही घेतलं आहे. दही जास्त आंबट पण नको आणि कमी आंबट पण नको. त्यानंतर 3 चमचे बेसनपीठ घेतलं आहे. बेसनपीठ दह्यामध्ये डायरेक्ट न घालता अशा पद्धतीने एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून सर्व एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे कढीमध्ये पिठाच्या गुठळ्या होत नाही. दह्यामध्ये डायरेक्ट बेसनपीठ घातल्याने गुठळ्या होऊ शकतात. आता हे सर्व बेसनपीठ आपण दह्यामध्ये मिक्स करणार आहोत. त्यानंतर आता हे दही आणि बेसन सर्व फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपली कढी ही एकसंध आणि छान अशी तयार होते. आता यामध्ये मी अर्धा तांब्या पाणी घालणार आहे. कढी आपल्याला फुनक्यांसोबत अति पातळ पण नाही करायची आहे आणि जास्त घट्ट पण नाही करायची आहे. कन्सिस्टन्सी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच ठेवा. इथे मी अर्धा तांब्या
पाण्याचा वापर केला आहे. बघू शकता अशा पद्धतीनेच तुम्ही कन्सिस्टन्सी कढीची ठेवा. कढीसाठी इथे 7 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलं आहे. कढीला आता आपण फोडणी देणार आहोत. त्यासाठी 4 चमचे तूप गरम करून घ्यायचं आहे. तूप साजूकच असावं. त्यामध्ये 1 चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे. त्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरंही छान फुललं की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहे. कढीपत्ता, जिरं, मोहरीची फोडणी दिल्यावर हिंग टाकून घ्यायचं आहे. हिंग टाकल्यामुळे कढीला खूप छान अशी टेस्ट येते. आता यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचं, ते वाटण टाकून छान अशी फोडणी करून घ्यायची आहे. या वाटणामुळे ही कढीला खूप छान चव येते. आता 1-2 सेकंद परतून झाल्यावर मी अगदी किंचितच यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे. जास्त हळद नाही टाकायची, थोडीच टाकायची आहे. त्यानंतर आपण जे ताक बनवलं होतं, बेसनपीठ कालवलेलं, ते आता फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. कढीला छान अशी आता इथे उकळी येऊ द्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 1 छोटा चमचा साखर घालायची आहे. आपली कढी तिखट, आंबट, गोड खूप छान अशी तयार होते. आता ह्या कढीला उकळी येऊ द्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा आणि कढी छान अशी उकळून घ्या. कढीला छान अशी एक उकळी आली आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. बस तयार झाली इथे आपली कढी. आता ही कढी 5 मिनिटं छान अशी उकळून घ्या. 1-2 उकळी आल्यानंतर कढी आपली पूर्णपणे रेडी झाली आहे. आपले फुनकेसुद्धा अगदी व्यवस्थित वाफून झालेले आहेत. साधारणपणे 15 ते 20 मिनटं लागतात इथे. गॅसची फ्लेम मीडियम गॅसवर तुम्ही फुनके वाफून घ्या. आता आपण फुनक्यांना फोडणी देणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि एका फुनक्यांचे मी अशा पद्धतीने 2 काप करून घेतले आहे मधोमध, म्हणजे ते खायलाही छान लागतात आणि क्रिस्पी होतात. त्यानंतर तेल गरम झालं की थोडंसं किंचित तिखट घालून घ्यायचं आहे आणि लगेचच फुनके आपण फोडणीत घालून घ्यायची आहे. वरून थोडंसं किंचित मीठ टाकायचं आहे आणि हे फुनके छान क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे क्रिस्पी होईपर्यंत मी फुनके छान असे परतवून घेते आहे. 1-2 मिनटं लागतात आता फक्त हे फुनके होण्यासाठी. हे परतवलेले फुनके कढीसोबत खूप छान लागतात आणि तुम्ही असेही साधे कढीसोबत खाऊ शकतात. तयार झालेत आपले इथे फुनके. रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.